भात आणि मसाले दोन्हींचा परफेक्ट मेळ म्हणजे आजची ही बिर्याणी. पल्लवीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 750 ग्रॅम चिकन इथे घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप दही घालून घ्यायचं. दही खूप आंबट नकोय. दही फ्रेश इथे यूज करायचं आहे. त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. 2.5 टीस्पून बिर्याणी मसाला घालायचा. 1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून हळद, 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, 2.5 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. छान असं एकजीव होईपर्यंत चिकनला मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 1/4 कप कोथिंबीर, 1/4 कप पुदिन्याचे पाने घालायचे. 2 टीस्पून लिंबूचा रस घालायचा. झाकण ठेवून 1 तास मॅरिनेट साठी ठेवून द्यायचं. 3 कप बासमती तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. भातासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, जिरे, तमालपत्र, वेलची, काळी मिरी, लिंबूचा रस, 2 हिरव्या मिरच्या. त्यासाठी 3 कांदे बारीक स्लाइस करून घेतलेले तळून घ्यायचे. त्यासाठी लागणार आहे पुदिना. पाणी गरम करण्यासाठी आधीच ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालून घ्यायचे. 4 वेलची, 2 तेजपत्त्याची पाने, 2 उभ्या कट केलेल्या मिरच्या घालून घ्यायचा. लिंबूचा रस घालून घ्यायचा. पुदिन्याची थोडीशी पाने घालून घ्यायची. कोथिंबीर घालून घ्यायची. अगदी थोडी घालायची. मीठ घालायचं. मीठ थोडं जास्तच घालून घ्यायचं. पाण्याला उकळी काढून घ्यायची. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. मिक्स करायचं. झाकण ठेवून आपल्याला 70 ते 80% भात शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटात भात छान शिजतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. 70 ते 80% भात आपला शिजलेला. यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं. भात एका बाउल मध्ये काढून घ्यायचा. भात अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. गॅसवर ठेवलंय पातेलं. त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं आणि 1 टेबलस्पून आपण तूप घालून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करायचं. त्यामध्ये तळलेला कांदा घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची. मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून झालं की त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. चिकन आपल्याला 12 मिनिटं मध्यम आचेवर शिजून घ्यायचं आहे. आधेमध्ये एकदा चेक करून घ्यायचं. परत झाकण ठेवून 10 मिनिटभर मध्यम आचेवरती चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटानंतर चिकनला छान असं उकळी आलेली आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालून घेणार आहोत. मी एकच थर लावते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिकन एका भांड्यामध्ये शिफ्ट करून 2 ते 3 थर लावू शकता. त्यावरती तळलेला कांदा घालून घ्यायचा. पुदिन्याची पाने, कोथिंबीर. आधीच मी भात फूड कलर मध्ये तयार करून घेतलेला आहे थोडासा. त्यामध्ये तोही घालून घ्यायचा. सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. उरलेला थोडासा पांढरा भात त्यावरती घालून घ्यायचा. वरतून कांदा घालायचा. उरलेला थोडासा भात त्यावरती घालून घ्यायचा. कांदा घालायचा. कोथिंबीर घालायची.
पुदिन्याचे पाने घालायचे. तुम्हाला हवं असेल तर 1 टेबलस्पून तूपही तुम्ही घालू शकता. केवड्याचं इसेन्स इथे यूज करू शकता. झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला 20 मिनिटभर बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचा आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भात अगदी आपला मऊ शिजलेला आहे. आपली बिर्याणी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अतिशय परफेक्ट असा दम आपल्या बिर्याणीला बसलेला आहे. मी तुम्हाला दाखवते चिकन भात वगैरे कसा शिजलेला आहे. चिकन आपलं अगदी मऊ असं शिजलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. पल्लवी किचनला फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचा हसत राहा आणि खात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.